काही दिवसांपूर्वी पुणे गोळीबाराच्या घटनेने हादरलं होतं। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला। आधी गोळीबार आणि नंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी 5 राऊंड फायर केले। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। आता या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। वनराज आंदेकर यांच्या हत्येचं खरं कारण समोर आलेलं आहे। पूर्व वैमनस्य आणि बदला घेण्यासाठीच आंदेकर यांची हत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आंदेकर यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा पोलिसांना संशय आहे। गायकवाडने त्याचा साथीदार निखिल आखाडेच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच हा खून केल्याची माहिती समोर आली आहे। दुसरीकडे कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा देखील संशय आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये सोमनाथ गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिबाते यांच्यावर कोयता आणि स्क्रूड्रायव्हरने वार करण्यात आले होते, ज्यामध्ये आखाडेचा मृत्यू झाला होता। त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथने संजीवनी, जयंत प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे।